श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, या संदेशावरती आज तू आला आहे. हा संदेश खास आम्ही तुझ्यासाठीच लिहिलेला आहे. या संदेशाला तू कधी चुकून पाहू शकत नाही. हा संदेश तर फक्त आमच्या इच्छेनुसार त्या जणांपर्यंत जातो जिकडे आम्ही याला पाठवण्यासाठी इच्छुक असतो. या संदेशाला आज आम्ही तुझ्याजवळ पाठवले आहे. यामागे एक मोठं कारण आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात अडचणी खूप आहेत. आम्हाला माहिती आहे सध्या तुझं आयुष्य हे कशा प्रकारे चालू आहे. आम्ही तुझ्या आयुष्याची दखल घेतली आहे. तू ज्या संकटांमधून आत्ता चालत आहेस ते संकट आम्ही लवकर दूर करणार आहोत. तू ज्या अडचणींचा सामना करत आहेस ते सुद्धा आम्हाला दिसत आहे. कदाचित तुला आता वाटत असेल की हा तर ऑनलाईन आलेला एक व्हिडिओ आहे, पण नाही, याकडे तू दुर्लक्ष चुकून सुद्धा करू नको. हा तर तुझ्यासाठी खास आम्ही बनवलेला संदेश आहे. आम्ही तुझ्या जीवनासाठी खूप काही आखले आहे. तुला ते लवकर मिळणार आहे. बाळा, तुझा स्वामींवरती विश्वास असेल, स्वामी समर्थांना मानत असशील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझी भक्ती करतो, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवतो, जो व्यक्ती मला मानतो, त्याच्या आयुष्यात मी कधीच आणि कुठल्याच प्रकारची कमतरता होऊ देत नाही. तुमचा स्वामींवरती विश्वास आहे ना? मग कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ पूर्ण विश्वास आहे असं जरूर टाईप करा. स्वामी म्हणतात, जो माझी भक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच त्याला कुठल्या अडचणीत अडकण्याची संधी सुद्धा आम्ही येऊ देत नाही. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यात सध्या जे दिवस चालू आहेत ते लवकर आम्ही बदलणार आहोत. आता तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा आणि एक गती आम्ही लवकरच देणार आहोत. स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विश्वासाने या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये हो स्वामी माऊली असं टाईप करा. स्वामी म्हणतात, अरे माझ्या बाळा, आयुष्य हे तुझ्यासाठी एक मोठा असा शिक्षक आहे. ते तुझ्या यशाला आणि अपयशाला दोन्हीचा सामना कसा करायचा आहे हे तुला शिकवत असते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. यश मिळवणे सोपे नाही. यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस धडपड करावी लागते. स्वामी बोलतात, स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अति आवश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. तुमचे स्वप्न आहे त्याला तुम्ही पूर्णपणे एकदा बघा आणि नंतर त्यांचा पिछा करा. त्यांच्यासाठी रात दिवस एक करून मेहनत करा. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात असते. त्याचा अंत करायचा असेल तर पहिले ते पूर्ण करण्यासाठी मेहनत सुरू करावी लागते. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमचा आत्मविश्वास हा तुमचा आधार बनेल. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा प्रभाव उठवा आणि स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला आता काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त आमच्यावर एकदा विश्वास ठेवून तर बघ. या संदेशाला 10 मिनिटे पूर्ण ऐकून तर बघ. तुझ्या जीवनाचं आम्ही सोनं नक्की करू. अडचणी ही जीवनाची एक भाग आहे. त्यांचा सामना करायची क्षमता आपल्या आधी बलवान बनवते. लक्षात ठेवा, अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनातील नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणीवर मात करण्याची शस्त्र आहे. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करावे लागते.
शिक्षक आणि आत्मविकास हे आपल्याला खूप जास्त चांगले असतात. स्वामी म्हणतात, बाळा तुझा आमच्यावर विश्वास नाही का? हो, तुझा आमच्यावर विश्वास आहे, तर मग या संदेशाला सोडण्याचा विचार सुद्धा करू नको. या संदेशाला टाळाटाळ करण्याचा विचार सुद्धा करू नको. हा संदेश पूर्ण ऐकून बघ. यशस्वी स्वतःला बनवायचं असेल तर तुला मेहनत या गोष्टीसोबत प्रेम करावंच लागेल. आपल्या अपयशाकडे पाहून शिकायचंय आणि आपल्याला यशाकडे जायचं आहे. स्वप्नाचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वात उत्तम आणि सर्वोत्तम साथीदार असतो. स्वामी सांगतात, निसर्ग आपल्याला कधी फसवत नाही, आपणच आपली फसवणूक करत असतो. उलट आता काही लोक तर त्या निसर्गाला सुद्धा बर्बाद करण्याच्या मागे आहेत. वर्तमानपत्रे म्हणजे जनतेच्या विश्वाचे आणि विकासाचे एक कार्य आहे. रात्री जसे तारे चमकतात त्याचप्रमाणे दुःखामुळेच सत्याचे खरे स्वरूप प्रगट होते. स्वामी म्हणतात, मनुष्य हा कितीही चांगला का असेना, तो फक्त वाईट विचारांच्या आहारी पडला की तो वाईट व्हायला सुरुवात होते. आणि तोच मनुष्य कितीही वाईट का असेना, पण जर तो चांगला विचार घ्यायला लागला तर तो चांगला व्हायला सुरुवात होतो. स्वामी सांगत असतात, बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात तुला ज्या अडचणी आहेत ते येत्या काळात लवकर आम्ही दूर करणार आहोत. तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव. तुझा विश्वासच तुला साथ देईल. तुझ्या विश्वासामुळेच आम्ही लवकरात लवकर तुझी इच्छा पूर्ण करू. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहे. त्या धाडसाने दूर होतात. जर तुम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष दिले तर आयुष्यात तुम्हाला ते मागे ओढतील. पण जर का तुम्ही धाडस केले आणि त्यांना पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलाय तर नक्की तुम्हाला यश मिळेल. स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या. आपल्या यशाच्या स्वतःच्या प्रगतीने तुलना करा. प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी आहे. आजचा दिवस स्वप्नांसाठी द्या आणि उद्याचा दिवस सुद्धा स्वप्नांसाठीच द्या. एक ना एक दिवस तुमचं स्वप्न नक्की साकार होईल. त्यासाठी मेहनत करावी लागेल. स्वामी म्हणतात, बाळा तू जर मेहनत करायला कंटाळत असशील तर माझे नाम घे. तुला मेहनत करण्याचा कंटाळा कधी येणार नाही. तू जर मेहनत करण्याशी तरीही कंटाळत असशील तर अक्कलकोटला येऊन बघ. नक्कीच तुला आता तुझ्या मेहनतीचा कंटाळा येणार नाही. आपल्या अंतरात्म्याचे आव्हान करा आणि तुमच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाचा मूळ मंत्र आहे. जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात. त्यांच्याशी लढा आणि आपल्या स्वप्नांची राखण करा. स्वप्ने ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. त्यांना जगण्यासाठी संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा. आयुष्यातील प्रत्येक अडथळा आपल्या ध्येयाच्या आणि संकल्पाच्या जवळजवळ नेण्यासाठी येत असतो. तुम्ही त्यांना घाबरू नका आणि त्यांचा सामना करा. स्वामी म्हणतात, कधीही उदासीनता किंवा नकारात्मकतेला आपल्या मनावर वर्चस्व गाजवू देऊ नका. आपल्याला सकारात्मक ऊर्जेची गरज आहे आणि तेच आपल्याला बनवायची आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा. सौंदर्य हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवत असतं. स्वतःच्या क्षमतांचा विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून राहा आणि ते साकार करण्याची सतत प्रयत्न करा. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हरत नाही, तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते. यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्ने पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी अविरत मेहनत आणि समर्पण हवे.
अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. त्याचा सन्मान करा आणि तुमच्या यशाचा मार्ग ही तुम्ही अजून बळवान करा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते साकार करा. यशासाठी कधीही उशीर झालेला नसतो. तुम्ही कधी सुरुवात करता ते महत्त्वाचे आहे. सततच्या प्रयत्नांशिवाय यश अस्तित्वात येत नाही. प्रत्येक दिवसाला तुमच्या लक्ष्याच्या दिशेने एक पाऊल टाका. यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो, परंतु त्याचा अंत असलेला संतोष हा त्या सर्वांचा आव्हानाचा मूल्याचा असतो. यश हे केवळ परिस्थितीवर अवलंबून नसते, तर आपल्या प्रतिसादावर अवलंबून असते. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून आपण कोणतेही शिखर सहज गाठू शकतो. यश ही एक प्रवास आहे, निशक नाही. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे पुढे चालू ठेवा. असफलता ही यशाच्या मार्गातील एक पाठशाला आहे. प्रत्येक अपयशातून तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे. तुमच्या ध्येयाकडे अधिक जाणारा मार्ग शोधा. यशस्वी होण्याची इच्छा ठेवा, परंतु कधीही त्याच्या मोहात पडू नका. यश आणि अपयश या जीवनाच्या दोन बाजू आहे. यांना फक्त लक्षात ठेवा. आपल्या स्वप्नांचा पिछा करताना स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाच्या यशाच्या मार्गात हे वेगवेगळा असतो. यशाचा मार्ग आजपर्यंत कुणाचाही एक नाही. यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेला दूर करावेच लागेल. सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक लोक आपल्या जवळ ठेवणे आवश्यक आहे. स्वतःला वेळोवेळी आव्हान देत राहा. यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती होय. संघर्ष हे यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे. ते स्वीकारा आणि तुमच्या ध्येयाकडे अडगळीत न पुढे चालू ठेवा. यश मिळवण्यासाठी आपल्या मनाची दृढता आणि आपल्या कृतींची सतत हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी चुकत नाही, तर ती आहे जी चुका मान्य करते, त्यातून शिकते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला आता घाबरण्याची गरज नाही. भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहो. तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण आता मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. स्वामी माऊली आपली साथ नक्की देतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्य करत राहायचे आहे. आपल्याला आत्मविश्वास कधीही हरू द्यायचा नाही, कारण जर तो हारला तर आपण सुद्धा हरून जाईल. यशाचा मार्ग हा निरंतर शिकण्याचा आणि स्वतःची सीमा ओलांडण्याचा आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन शिकण्याची संधी माना. स्वतःच्या यशासाठी जबाबदार राहा. आपली कृती आणि निर्णयासाठी स्वतःला सक्षम करा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या काळजी नको करू, आम्ही दूर करणार आहोत. प्रत्येक कठीणाई आपल्याला मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात आहे. आणि नवीन सुरुवात करा. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. त्यात तुमच्या यशाची किल्ली आहे. स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. कठोर परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही. आपल्याला आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण काहीही करू शकतो. आयुष्यात चढ उतार येतात, पण तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास कधी कमी होऊ नये याची काळजी घ्या. आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधीही हार मानू नका. सकारात्मक विचार आणि सतत कठोर परिश्रम हेच यशाचे मूलमंत्र आहे. आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा. आपल्या स्वप्नांवर कधीही शंका करू नका, कारण तुमचे जे स्वप्न आहे ते साकार करण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. आपल्या अपयशातून शिकून त्यांना आपल्या यशाची सीडी बनवा. जीवनात कधीही सोपे मार्ग निवडू नका, कठीण मार्ग निवडा, कारण खरे यश हे कठीण मार्गावर असते. जीवनात कधीही सोपे मार्ग तुम्ही निवडू नका, कारण ते तुम्हाला कधीही एका चुकीच्या दिशेकडे नेतील. आपल्या प्रत्येक स्वप्नाला वास्तविक बनवण्याची शक्ती आपल्यात आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही नव्याने शिकण्याची संधी आहे. सतत अभ्यास आणि कठोर परिश्रम आपण कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतो.
अयशस्वी झाल्यानंतरही पुन्हा प्रयत्न करणे हेच खरे यश आहे. निराश होण्यापेक्षा प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकणे अधिक महत्त्वाचे मानले गेले. स्वामी सांगतात, माझ्या बाळा, तुला आता काळजी करण्याची गरज नाही. तुझे चांगले दिवस आता लवकर येणार आहेत. स्वप्ने तू तेव्हा साकार करू शकतो जेव्हा तू त्यांच्यासाठी कठोर परिश्रम करशील. आयुष्यातील प्रत्येक वळणावर अडचण ही आपल्याला मिळणार आणि यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला अडचणींना पायऱ्यासारखं पाहावं लागेल. एक एक अडचण मागे टाकत आपल्याला पुढे जावं लागेल. जीवन एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिकून घ्या. जीवनाच्या पानावरती स्वप्नांची सजावट आहे. हरलेल्या मनाची पुन्हा एकदा सुरुवात करा. आशाच्या उजेडात ध्यास तुझा धरा. आणि तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी पूर्ण प्रयत्न करत असाल तर जोपर्यंत ती गोष्ट साकार किंवा यशस्वी होत नाही तोपर्यंत हार मानू नका. तुम्ही थकला म्हणून थांबायचं नाही, तर तुम्ही त्या कार्यात यशस्वी झाला म्हणून थांबायचं, असा तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे. लढा, आकांक्षा साथ देईल. कारण तुमच्या जेव्हा जीव आहे त्या जीवाचे काहीतरी करायचेच आहे. त्यामुळे शर्यतीत कधीही तुम्ही कमी पडू नका. जेवढी होईल तेवढी मेहनत करा, जेवढे होईल तेवढे कष्ट करा आणि जेवढं तुमच्यापैकी बेस्ट ऑफ बेस्ट होईल तेवढं तुम्ही त्यात तुमचा उत्तम देण्याचा प्रयत्न करा. विश्वासाचे बीज रोपून आशेचे वृक्ष उगवू दे. आयुष्याच्या वाटेवरती मनाचे दिवे प्रज्वलित करू दे. स्वप्नांच्या पंखाने उडताना जगाच्या रंगमंचावर तुझ्या आत्मविश्वासाची ही खरी शक्ती आहे. जीवनाची सांगाडे घेताना अनुभवाची शिदोरी आहे. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे. आयुष्याच्या या वाटेवरती आशा निराशाची लहरी आहे, पण तुझ्या ध्येयाची नाव घेऊन प्रत्येक लाट ओलांडू शकतो. अडचणी समोर जाताना मनात भीती नको. तुझ्या आत्मविश्वासाने प्रत्येक लढाई ही सरळ बनू शकते. संघर्षाच्या या रानात तू एक वीर योद्धा आहे, या गोष्टीकडे दुर्लक्ष नको करू. तुझ्या इच्छेशिवाय तुझ्यावर कोणीही कसल्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही. आयुष्याच्या प्रत्येक पावलामध्ये एक नवीन सुरुवात आहे. कधीकधी जीवन हे एक खोडे वाटते, पण तुझ्या आत्मविश्वासाने तू प्रत्येक कोड्याचे उत्तर सोडवू शकतो. जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात आनंद आणि दुःख दोन्हीही आहेत. पण तुझ्या ध्येयाने आणि सहाय्याने तू प्रत्येक क्षणाचा सामना करू शकतो. जीवनातील अडचणी ह्या नवीन नवीन संधी आहे. त्यांचा सामना करण्यासाठी तुझा आत्मविश्वास हा गरजेचा आहे. जीवनाच्या या वळणावर तुझ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तुझा आत्मविश्वास हा असणे आणि तो टिकून राहणे हे फार महत्त्वाचं आहे. तुझ्या सकारात्मकतेने तू काहीही करू शकतो. आयुष्यात या मार्गावर आशा ही तुझी साथीदार आहे. तिच्या बळावर तू प्रत्येक अडचणीवर मात करू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न कर, कारण अनेक अनुभवामागे एक विशेष शिकवण लपलेली असते. आयुष्य हे एक चित्र आहे, ज्यात तू तुझ्या रंगांनी सजवू शकतो. तुझ्या संघर्षाच्या रंगांनी तू हे चित्र उजळून टाकू शकतो. जीवनाचा रंग नवा हा चढ उतारासारखा असतो. कधी सुख, कधी दुःख, कधी भीती, कधी भय. कधी तुला आत्मविश्वास येईल तर कधी तुम्हाला खूप जास्त घाबरल्यासारखं वाटेल. चुका म्हणजे पाठशाला, जीवनाची ही विद्यालय. प्रत्येक पाठचे घेतल्याशिवाय आपल्याला सोडत नाही. आपल्याकडून चुका होतात, आपल्याला भीती वाटते, आपण खूप आनंदित होतो, आपल्याला यशस्वी झाल्यासारखं वाटतं, आपल्याला प्रत्येक गोष्ट वाटते या जीवनाच्या शाळेत. आशेच्या दिव्याने प्रकाशित जीवनाचा हा प्रवास सविजत संघर्षाच्या वाटेवर आपल्याला न्यायचा आहे. आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते, पण आपण स्वप्नांच्या विश्वात पाहिजे. जर आपल्या स्वप्नांवर विश्वास नसेल तर हे जग जिंकणं आपल्यासाठी सोपं नाही. सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. ती आपल्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. स्वतःशी खरे शहाणे राहणे म्हणजेच आयुष्यात पूर्णपणे चांगले करणे होय. जो व्यक्ती स्वतःशी पूर्णपणे व्यवस्थित प्रामाणिक राहत नसतो त्याच्या आयुष्यामध्ये अशा अडचणी येणे साहजिक असते. स्वामी म्हणतात, जीवन एक अनमोल भेट आहे, त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाला मोलाचं बनवा.
आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक आपला अनुभव आहे. ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते धडे शिकवतो. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, परंतु त्यांचा पिछा करणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या चुका ही आपल्याला यशाची सीडी आहे. प्रत्येक चूक आपल्याला अधिक बुद्धिमान बनवते. जीवनात संघर्ष आहे, परंतु त्यात येणारी शिक्षण आणि जे शिकवण आहे ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला सतत विकसित करणे हे यशाचे खरे रहस्य आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. तो आशावादी दृष्टिकोनाने सामोरे जा. आपल्या भूतकाळातून शिकून वर्तमान काळ हा जगून बघा. यश मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. संकटे आणि आव्हाने हे जीवनात अटळ आहे. हे येणार आणि ते येणारच, याकडे काळजी करण्याचं काहीही नाही. संकटे हे आपल्याला आव्हान देतात. आव्हान आलं की आपल्याला पूर्णपणे शक्तिशाली व्हायचं आहे आणि सामना करायचा आहे. आयुष्य ही एक अनंत संधींची मालिका आहे. प्रत्येक नवीन दिवसाला एक नवीन सुरुवात मानून तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. तुमच्या सतत प्रयत्नाने ते नक्की तुम्हाला यशस्वी करून दाखवेल. तुम्हाला जर यशस्वी व्हायचंच असेल तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. कुठलंही काम करताना त्यामध्ये सतत करत राहणं आणि त्या गोष्टी जेवढी होईल रोज तेवढी सुधारणा करणं, हे आत्मविश्वासाचा सर्वात पहिला नियम आहे. यशस्वी होण्यामागे हाच सर्वात मोठा कारण असतो. सकारात्मक विचारांनी जीवनाची दिशा बदलू शकते. तुमच्या विचारांच्या शक्तीने तुमच्या आयुष्यात बदल घडून आणा. असफलता ही यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. प्रत्येक असफलतेमधून काहीतरी शिकून तुमच्या यशाच्या मार्गाला अधिक सहजपणे पुढे चालू ठेवा. जीवनातील प्रत्येक संघर्ष हा तुमच्या आत्मबलाची परीक्षा आहे. ध्येय आणि संयमाने सामोरे जाऊन तुम्ही ते पार करू शकता. स्वतःला सतत आव्हाने देणे हे आपल्या विकासाचे रहस्य आहे. आव्हानांचा सामना करताना आपण आपल्या सीमा ओलांडून शक्तिशाली होतो. जीवनाची वाटचाल म्हणजे सतत शिकण्याची प्रक्रिया. प्रत्येक चढउतारातून आपण नवी धडे शिकून घेत असतो. लक्षात ठेवा, स्वतःच्या आत्मविश्वासाला कधीही हरू देऊ नका. तुमचा आत्मविश्वास हा तुम्हाला आत्मसन्मान मिळवून देईल आणि हाच तुमच्या यशाचा आधार बनेल. रात्री जसे तारे चमकतात त्याचप्रमाणे दुःखामध्ये सत्याचे खरे स्वरूप प्रगट होते. स्वामी सांगतात, ज्याला अज्ञानाची भीती वाटते तो व्यक्ती कधीही ज्ञानी होऊ शकत नाही. असं नसतं. तर ज्या व्यक्ती अज्ञान राहण्याची इच्छा ठेवतो तो कधी ज्ञानी होऊ शकत नाही. जो सौम्यपणे आज्ञा देतो त्याला सर्वजण लकर नसतात. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती जास्त शहाणा बनण्याचा प्रयत्न करतो तो नेहमी आपल्याच तोंडावर पडत असतो. आयुष्यात जसे आहात तसे राहा. आयुष्यात रॉयलिटी नाही तर रिएलिटी महत्त्वाची आहे. तुम्ही किती रिअल आहात हे महत्त्वाचे आहे, तर तुम्ही किती रॉयल आहात हे महत्त्वाचं नाही. जीवनातील प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याची संधी आहे. उत्सुकतेने तुम्ही शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा. प्रेरणादायी विचार हे आपल्या आयुष्यात नक्की काही ना काही चमत्कार करत असतात. हे विचारच असतात जे आपल्या आयुष्याला अजून जास्त मॅच्युअर बनवतात. निरीक्षण ही जीवनातील नित्य टिकणारा आनंद आहे. दुसऱ्या माणसाच्या मनाचे तुम्ही जे विचार आहेत ते जर समजू शकत असाल तर तुम्ही एक असे व्यक्ती बनाल जे कुठल्याही व्यक्तीला नाराज करणार नाही. सर्वसामान्य माणूस प्रथम कशावर तरी विश्वास ठेवतो आणि नंतर आपल्या मतांसाठी पुराव्याचा शोध घेऊ लागतो. पण जे असामान्य व्यक्ती आहे तो पहिले त्या प्रोडक्ट का आहे किंवा पुढे जे काही गोष्टी आहे त्याला पहिले पाहतो, त्याचे पुरावे सापडतो आणि नंतरच विश्वास ठेवतो. लक्षात ठेवा, लोकमत हे सत्य आहे. अगदी लहान सहान गोष्टी जरी भीती वाटत असेल तर तुम्ही आयुष्यात मागे पडाल. उत्तम संधी आली असता विलंब करणे फारच तोट्याचे ठरते. 4 गोष्टी परत येऊ शकत नाहीत. उच्चारलेले शब्द, लक्ष्यावर सोडलेला बाण, भूतकाळात वाया घालवलेली संधी आणि वेळ. या गोष्टी आयुष्यात कधी परत येणारच नाही. त्यामुळे यांची काळजी घेत राहा, कारण हे पुन्हा पुन्हा येत नसतात. निर्भयता हे नैतिकतेचे सर्वात मोठे लक्षण आहे. व्यवस्थापना हा सर्वात उत्तम गोष्टीचा पाया असतो. ज्याला जगातील दुःखाची ओळख झाली नाही त्याला हे जग अर्धे समजले जाते.
दुःखात सुद्धा एक फार चांगली गोष्ट आहे. दुःख फार लांबले तर त्याला तीव्रता उरत नाही आणि दुःख जर तीव्र स्वरूपाचे असेल तर ते लांबत नाही. जर आपल्या आयुष्यात आनंद नसेल, आनंद तेथे शोधायला जावे तेथे बहुता सापडत नाही. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्याचा आनंद हरवला असेल तर तुम्हाला जी गोष्ट सर्वात जास्त करायला आवडते ती गोष्ट करा. सहनशीलता ही आपल्याला नव्या अडचणींमध्ये अडकवू शकते, पण हीच सहनशीलता आपल्याला मोठमोठ्या संकटातून वाचवू शकते. ईश्वराला सामान्य दिसणारी व असणारी माणसे जास्त आवडतात, म्हणून ईश्वर अशी माणसे मोठ्या प्रमाणात निर्माण करतो. फुलाला ज्याप्रमाणे सुगंध, त्याप्रमाणे माणसाला त्याच्या व्यक्तिमत्व असते. या जगात सत्यकृत्य करणे आणि आपले कर्तव्य बजावणे यापासून जो आनंद खात्रीने मिळतो, तशा आनंदाची प्राप्ती दुसऱ्या यशानेही होत नाही. आपण बहुधा गरिबाकडून घेत असतो ते श्रीमंताला देत असतो. आपण आणि निषेधा हे कृत्यातून जो आनंद मिळतो तो विष लावलेल्या भाकरीप्रमाणे असतो. जर आयुष्यात तुम्हाला कुणाला अडचणीत आणून किंवा जास्त पाप करून आनंद मिळायला असेल तर तुम्ही सावध झालं पाहिजे, कारण तुम्ही स्वतःच विष पिण्याचं काम करताय. हे तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोण पाहतंय, पण हे विसरू नका, वरून देव हा तुम्हालाच पाहतोय. या जगात आपण काहीही केलं तरी देव आपल्याकडे नेहमी पाहत असतो. काव्य म्हणजे विचारांचा अत्यंत सुंदर आविष्कार होय. खरी नम्रता स्वातंत्र्यातून व सहजतेतून येते. दुसऱ्याला कसे वागवावे याबद्दल तुमची जी अपेक्षा असते तसे दुसऱ्याचे वर्तन करणे पाहिजे. जर तुम्ही एखाद्याशी नम्रपणे बोलाल तर तुम्हाला उत्तर सुद्धा नम्रपणे मिळेल. स्वामी सांगतात, जो व्यक्ती अपेक्षा ठेवतो आणि हा विचार करतो की मला सुद्धा पुढचा तसेच ठेवेल, तर तसं नसतं. प्रत्येकजण प्रत्येकाला वेगवेगळी वागणूक देतो. तुम्ही जशी पुढच्याला वागणूक द्याल तो तसा देईल असं मुळीच पूर्ण नसतं. लक्षात ठेवा, या जगात प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाचा मालक आहे. तुम्ही जर त्याला चांगली वागणूक दिली तर ते तुम्हाला चांगलीच देईल या गोष्टीची खात्री नसते. स्तुतीमुळे चांगली माणसं जास्त चांगली होतात तर वाईट माणसे आणखीन बिघडतात. योग्यता नसताना केलेली स्तुती म्हणजे स्तुतीच्या बुरख्याखाली केलेले विडंबन किंवा थट्टाच होय. ज्याप्रमाणे बालकाला दया व प्रेम यांची जरुरी असते, त्याप्रमाणे स्तुतीचे 4 शब्द बालकाच्या जीवनात उर्ब निर्माण करतात व त्यामुळे त्यांना जीवनाविषयी प्रेम वाटू लागते. ज्याप्रमाणे फुले उगमण्यासाठी सूर्याची जरूरत असते, त्याचप्रमाणे बालकाच्या विकासासाठी त्याला न्यायबुद्धीने केलेल्या स्तुतीची गरज असते. गर्वाने कसलीही आपल्याला गोष्ट साध्य करता येत नाही. वैभवाच्या काळातील गर्विष्ठपणाचे स्वरूप हे आपल्याला आयुष्यात नेहमी एखाद्या संकटात अडकवते. स्वामी म्हणतात, जीवन म्हणजे प्रगती आणि दुःख भोगावेच लागतात. जीवन म्हटलं की या गोष्टी येणे यात काहीच वाद नाही. तुम्ही जे सर्वात सुदैवी ठरवता व उत्कृष्टाचा परमोच्च बिंदू गाठता, तो क्षण तुमच्या परीक्षेचा व कसोटीचा पाहायचा असतो. लोकात रूढ झालेल्या शुभाविषयी आपल्याला काहीही करायचं नाही. शहाणे लोक शुभाविषयी तयार करतात आणि मूर्ख लोक त्यांचा पोपटपिंच करतात. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, लोक तुम्हाला नाव ठेवतायत, काहीही हरकत नाही. लोक तुमची निंदा मस्करी करतायत, काहीही हरकत नाही. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तेच लोक तुम्हाला येऊन विचारतील की तुम्ही हे कसे केलं. लोक हे असे असतात जे जर आपल्या काळात दुःख असेल, आपल्या आयुष्यात अडचणी असतील तर फायदा कसा उचलावा हा बघतात. लोकांचा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आयुष्यातील सर्वात मोठा रोग म्हणजे क्या कहेंगे लोग. तुम्ही जर सर्वात जास्त लोकांचा विचार करत असाल तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही. मूर्ख मनुष्य स्वतः हे असा असतो जो लोकाला खूप जास्त वेडा समजतो आणि स्वतःला खूप जास्त शहाणा समजतो. मूर्ख मनुष्य नेहमी स्वतःला सर्वापेक्षा मोठा समजतो आणि सर्वापेक्षा जास्त बुद्धिमान समजतो, परंतु ते नसते.
पण तरीही त्याला या गोष्टीची पूर्ण जाणीव असते की आपण स्वतःपेक्षा जास्त शहाणे बनण्याचा प्रयत्न करतो, तरीही तो त्याची ती हरकत बंद करत नाही. त्यामुळे तो मूर्ख ठरतो. नुसते आश्वासन देण्यात त्यांना खूप जास्त मजा वाटतं, पण काम ते काहीच करत नाहीत. रिकाम्या पोटी मनुष्य देशभक्त होऊ शकत नाही. ते जेव्हा त्याचं पोट भरेल तेव्हाच तो देशभक्त होऊ शकतो. नाहीतर तो आपल्या जेवण कसं बनेल आणि आपण काय खावं याचा प्रयत्न करतो. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जर चूक ही एकाच बाजूकडची असेल तर भांडण फार काळ टिकत नाही. शहाण्याची बुद्धिमत्ता व शहाणपण आणि माणसाचा दीर्घकाळचा अनुभव सुभाषित रूपाने साठवता येतो. आपले आयुष्य मर्यादित आहे, त्यात निवांत वेळ फार कमी असतो. म्हणून ज्यात काही विचारधन नाही अशी पुस्तके वाचण्यात वेळ घालवू नये. मनुष्याला शहाणे आणि मनुष्याला चांगले हे गोष्ट पुस्तकच करते, पण पुस्तक कुठलं वाचावं हे सुद्धा कळायला हवं. चिंता वाचून केवळ वाचन केले तर मेंदू कोराच राहतो. जर आपल्याला वाचन करायचे असेल किंवा काहीतरी नवीन करायचे असेल तर पहिले आपल्या मेंदूला शांत ठेवणे गरजेचे आहे. नेहमी एखादे पुस्तक सहज हाताशी येईल असे ठेवावे, जे दिवाखान्यातून किंवा टेबलवरच असावे. ते सर्व कुटुंबाला वाचता यावे. अशा पुस्तकात थोडक्यात दिलेल्या दंतकथा व किस्से असावेत. त्यात थोरांचे वचने व सुविचार असावे. अशा पुस्तकामुळे तुमच्या मनात शेकडो बहुमोल सूचना मिळू शकतील. असे पुस्तक म्हणजे तुमच्या घरातील जणू बहुमोली रत्न असले. ग्रंथ जितक्या काळजीने लिहिले जातात तितक्याच काळजीने ते वाचले गेले पाहिजे. ग्रंथाचा खरा अर्थ, त्यातील असलेला भावार्थ कळण्यासाठी त्याला त्याप्रमाणे वाचावं लागतं. खळल्यावरच्या झोडपलेल्या धान्याप्रमाणे तुम्ही वाचनात ज्ञान गोळा करू शकाल, पण सखोल विचारानंतर त्यातील कोंडा कचरा दूर करून तुम्ही जे दर्जेदार ज्ञानकण गोळा करू शकाल ते तुमच्या आयुष्यातील खरं सोनं असेल. वाचनाबद्दल प्रेम असलेल्या माणसाला आपल्या आयुष्यातील कंटाळवाण्याची कालखंड रूपांतर हे कधीही त्याला पाहायला मिळत नाही. जो व्यक्ती पुस्तक वाचन करतो त्याच्या आयुष्यात त्याला कंटाळा हा शब्द येत नसतो. विचार हे काव्याप्रमाणे असावे. एकदा सुचले म्हणजे मन बेचैन झाले पाहिजे. जो धर्म माणसाला सज्जन व चांगले व्हायला शिकवतो तो प्रत्येक धर्म उत्तम असावा असं समजावे. केवळ दुःख करणे किंवा रडत बसणे म्हणजे पश्चाताप करणे नव्हे. पश्चातापाने दुःखाचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत व नव्या कार्यात केलं पाहिजे. या नव्या कार्याने नवजीवन व सुंदर आयुष्य तुम्ही दिले पाहिजे. आपणाबद्दल लोकांनी वाईट बोलण्यापेक्षा आपल्या नावाचा कोणी उल्लेख न केलेलाच बरा. खरी कीर्ती मिळवणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अशी गोष्ट आहे जी कोणालाही अशी कीर्ती समजकार्य करण्याच्या गुणामुळे आणि स्वतःचे कर्तव्य चोखून बजावल्यामुळे मिळू शकते. अशी कीर्ती कदाचित देवीप्रमाणे असते. ही कीर्ती आपल्या आयुष्यात आपल्याला नक्की एक यशस्वी व्यक्ती बनवते. क्षमा करणे हा सूड उगवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला माफ करतो किंवा क्षमा करतो तो त्याच्या आयुष्यावर जणू काही उपकारच करतो असे असते. त्यामुळे आयुष्यात जर एखाद्याला सजा द्यायची असेल तर त्याला क्षमा करा. कोणताही योग्य मार्गाने जाणारा मनुष्य एकाएकी श्रीमंत झालाय हे असं नाही झालं. ज्याला संपत्ती मिळवण्याची घाई होऊन जाते तो निर्दोष राहतो असं शक्यच नसते. मृत संतांची स्तुती आणि जिवंत संतांचा छळ ही जगाची रीतच झाली आहे. ज्यावेळी प्रतिभा आणि विज्ञान यांचं सांगड पडते त्यावेळी उत्कृष्ट फळं हाती पडतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग या संदेशामध्ये तू जे काही ऐकलंय ते पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकलं असशील. तुझा आमच्यावर विश्वास असेल तर हा संदेश कमीत कमी 5 लोकांपर्यंत पोहोचव. केवळ आयुष्यात दुःख मानू नको. तुझं आयुष्य आता पूर्वीप्रमाणे नाही. तुझं आयुष्य आता लवकर बदलणार आहे. येत्या काही काळात या गोष्टीचा तुला पूर्ण अनुभव नक्की पाहायला मिळेल.
तू आता काळजी नको करू, तुझ्या आयुष्यात लवकर आम्ही मोठा बदल घडवणार आहोत. शहाणे लोक हे नेहमी स्वतःचा नाही तर दुसऱ्यांचा सुद्धा विचार करतात आणि जे लोक अतिशहाणे असतात ते स्वतःला शहाणे समजत असतात. मनुष्य हा आपल्या आयुष्यात सुख दुःख अडचणी आणि संकटे यांनी घेरलेला असतो. तो नेहमी यापैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत अडकतो. कधी सुखात, कधी दुःखात, कधी समस्येत, कधी अडचणीत, कधी किंवा इतर गोष्टीत.